माझ्या तरी अकॉर्डिंग हाच टास्क डिफिकल्ट आहे. करायचं बेटा सुरू. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेदपती पाद्या. जय जय समसुद्ध्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकळार्थमती प्रकाशू. मने निवृत्ती दासू अवतार जुजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुबेश. देखांगित भाव तेथे लावण्याची ठेव. अर्थ शोभा अष्टादशी पुराणे तेची मने भूषणे. पदपतटी ठेवणे प्रेमरत्नाचे पदबंध नागर. तेचे अंबातीर अंबर तेथे सायज्ञवाणी सप्र. उजाळाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. झालं. आता मागे बस. 2 नंबरला कोण आहे? पूजा मध्ये बस पूजा. इसका फिर आवाज मत करना. अगर हाथ में रखा है ना पेपर का आवाज एवढं अंतर ठेव. कर सुरू. एका माणसाने एक हत्ती वाढवलेला होता. त्या हत्तीला नेहमीच एका दोरीने बांधून ठेवत होते, पण तो हत्ती कधीच ती दोरी तोडून जात नव्हता. एके दिवशी एका माणसाला प्रश्न पडला की एवढा मोठा हत्ती एवढ्या छोट्या दोरीला कसा काय बांधला. मग त्यांनी हत्तीच्या मालकाला विचारले की हा हत्ती ही दोरी तोडून पडून जात नाही का. मग तो मालक म्हणाला, नाही, कारण तो हत्ती छोटा होता तेव्हापासूनच तो त्याच दोरीला बांधलेला आहे. तो छोटा असताना त्यांनी दोरी तोडण्याचे खूप वेळा प्रयत्न केले, पण तेव्हा त्याला ती दोरी तुटलीच नाही. मग त्याला विश्वास बसला की आपण ही दोरी तोडू शकत नाही. त्यानंतर तो मोठा झाला, पण त्याचा विश्वास एवढा घट्ट होता की त्याने तोडण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण त्याला असं वाटत होतं की आपण ती दोरी तोडणारच नाही, पण त्याला ती दोरी सहजच तुटू शकली असती. गुंजन सामूहिक आहे का? गुंजन अंशिकाचं या. रेडी? आवाज नाही करायचा कागदाचा. दोघींनी माईक समोर चेहरा करून बोलायचं. स्टार्ट. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हुदान. आज एक धनुष के बान पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी को तुम गुहार दो. आन बान शान या की जान का उदान. आज एक धनुष के बान पे उतार दो. आरंभ है प्रचंड. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले. वो ही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रणाम है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं. क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे. ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी को तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हुदान. आज एक धनुष के बान पे उतार दो. आरंभ है प्रचंड.
ओ दया भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का ओघाव तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पे जला रहे विजय का लाल लाल यह गुलाल तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो ताल तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मासों में आज फूलती रंगों में आज आग की लपट का तुम बहार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंझ आज जंग की घड़ी को तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। साकार कर सोनाली जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी, जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी, तूच घडवला स्वराज्याचा राजा, शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. धैर्यवान कुशाग्र महापराक्रमी अनुपम अशा राजमाते जिजाऊंना मी अभिवादन करते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात जिजाऊंना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धतंत्र याचे शिक्षण मिळाले होते. जिजाऊंचा विवाह डिसेंबर 1605 ला वेरूळचे शहाजीराव भोसले यांच्यासोबत झाला. दोन्ही राजघराणे नेतृत्वाचे संस्कार आपोआपच झालेले, त्यातून घडलेले मजबूत गंभीर नेतृत्व म्हणजे जिजाऊ. जिजाऊंना वाटे या जुलमी अन्यायी अत्याचारी सत्तेपेक्षा न्याय देणारं असं एक स्वराज्य असावं हा संकल्प त्यांनी केला. या संकल्पनाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवाजीराजांना बालपणापासून तसे संस्कार दिले, मनोबल वाढवले व बाल शिवाजीला छत्रपती शिवाजी म्हणवणे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे. सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. सह्याद्रीच्या रांगांवरती होत्या मुघलांच्या नजरा, सह्याद्रीच्या रांगांवरती होत्या मुघलांच्या नजरा. स्वराज्याची बीर रोवली जिने त्या जिजाऊला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. चला नंतर नेक्स्ट साकार कर नंतर आहे आचल वर्मा तांडव गीत. आवाज येतो. जटाटवी गलप चलप प्रवाह पाविदस्तले कलेवलंबे लंबितांबुजंग तुंग मालिक डमड 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 निनाड मर्पयं चकार चंड तांडवं तनुत्तन शिव शिवं. जटाकटाह संबरंब निंब निर्जनी विलोलवीचि वल्लवी विराजमान मूर्धगी धगद 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 ज्वलल लाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरी रति प्रतीक्षणन मम मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्त सुदिगंध विस्तरिक प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति कुच्चिगण दिगंबरे मनो विनोद मस्तुनी. स्वरी पस्तापुरे. सोंडीचा आहे का रे तू? हो सर. माझा मित्र आहे संतोष पस्तापुरे. अच्छा, ओळखतो का? याचे अकोल्यात कागद आहेत सर. माझा कॉलेज फ्रेंड आहे तो. हो का? अच्छा. बस. त्यांच्या सिस्टर आमच्या स्कूलला होत्या सर. अच्छा अच्छा अच्छा. हा. यस. स्टार्ट. जो 65 किलोची तलवार वागवतो तो एसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटा लढतो तो बाजी, जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो तो संताजी, जो शत्रूंच्या छावणीत घुसून
शत्रूंच्या छावणीचा कळस कापून आणतो तो धनाजी, जो ढाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्रित करून नंदनवनाचे तोरण बांधतो तो छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. एवढंच होतं. बरं. शिवरायांनी शिकवले तलवारीचे घाव आहे, शंभूराजांनी शिकवले आखाड्यातले ढाव आहे, माझ्या भीमाने शिकवलेले आहे प्रेम आणि बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले हो, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा नेता माडी घोषित केला, माडी घोषित केला. असे असे नरमडी दोन शोभले हो, असे नरमडी दोन शोभले. दोन्ही वीर बहादर, दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. निधांदले दोघांचे नावे हो, निधांदले दोघांचे नावे. कोकणातले डोंगर अहो कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवरायांनी रायतेचा तो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायांच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. परंपरेला प्रतापसिंहा, परंपरेला प्रतापसिंहा. दोन्ही भारती डोंगर अहो दोघे भारती डोंगर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. घडू दे नवी ही कथा तर रचू दे नवा इतिहास. तुझ्या गड्यांची ही व्यथा तर कडू दे साऱ्या जगास. ताट होतील माना, उंच होतील मजरा. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. भीमाईचा तो बाळ भीमराया, बहुजनांची आई. लिहून या देशाची घटना, अहो केली जगी नवलाई. जिद शिक्षणाची उरी होती गरिबी ती खरी. मन लावून शिकला तरी नाही चुकला शाळेत जाया. भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया, भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. हो सुभेदार रामाजीचं पोर, भलतंच बुद्धीनं हुशार, भलतंच बुद्धीनं हुशार. जरी होतं वर्गाच्या बाहेर, धडाधडा द्यायचा उत्तर, धडाधडा द्यायचा उत्तर. त्या कपटी मास्तराने जाती भेदाला मानून पोर माराचा म्हणून बंदी घातली आत याया. भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. हो भीमानं आम्हाला घडविल, जीवन सोन्याने मडविल, जीवन सोन्याने मडविल. कुऱ्हाडी मधून सोडविल, काय म्हणून रडविल, काय म्हणून रडविल. ज्या दिव्याखाली बसून केला अभ्यासात असून, ज्या दिव्याखाली बसून केला अभ्यासात असून. जाती दाक्कन पुसून हिंदुस्थानाला तर आया. भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया,
भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. ओ जीना 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 रे उड़ा गुलाल, माए तेरे चूनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल, माए तेरे चूनरिया लहराई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई लाई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चुनरिया लहराई. जब जब मुझ पे उठा सवाल, माई तेरी चुनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल, माए तेरी चुनरिया लहराई. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माँ. माहिरे माहिरे तेरे बिन मैं तो अधूरा रहा. माहिरे माहिरे मुझसे ही रूठी मेरी परछाई. हो मेरी परछाई तेरा ख्याल, माई तेरी चुनरिया लहराई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई लाई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माही तेरी चुनरिया लहरा. जब जब मुझ पे उठा सवाल, माई तेरी चुनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई.